गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा टॉपिक बघणार आहोत. ह्या टॉपिकमधला कोणताही पॉईंट डिलीट केलेला नाही. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ह्युमन हेल्थ. व्हॉट इज द मीन ऑफ हेल्थ? हेल्थ इज नॉट सिम्पली मीन्स अब्सेन्स ऑफ डिसीज और फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेस असणे किंवा कोणताही डिसीज नाही म्हणजे आपण हेल्दी आहोत असं नाही. तर हेल्थ म्हणजे काय? अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO आधारित जी काही डेफिनेशन केलेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे? ह्युमन हेल्थ मीन्स हेल्थ इज डिफाइंड ॲज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. ओके, इंट्रोडक्शनमध्ये बघा. अकॉर्डिंग टू WHO in 1948, state of the complete physical, mental, social well-being and not merely the absence of disease or infirmity. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक ह्या तिन्ही स्टेटला जेव्हा आपण अगदी फिट असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत? आपण हेल्दी आहोत. मग डिसीज कशाला म्हणायचं? डिसीज इट इज एनी व्हेरिएशन इन द नॉर्मल स्ट्रक्चर and the function of tissue or an organ of body is called disease. डिसीज म्हणजे काय? तर जे काही बॉडी असणार त्या बॉडीमध्ये असणारे नॉर्मल जे स्ट्रक्चर असतं किंवा फंक्शन असतं त्याच्यामध्ये कोणताही चेंज झाला त्याला म्हटलं जातं डिसीज. कोणत्याही ऑर्गनमध्ये, टिश्यूमध्ये किंवा बॉडीमध्ये होणारा चेंज म्हणजे त्याला आपण म्हणतो डिसीज. मग हा डिसीज होऊ नये म्हणून आपण काय करतो? हायजेनिक कंडिशन यूज करतो. म्हणजे ॲज इन कोरोनामध्ये आपण बघतो हायजेनिक कंडिशन म्हणजे काय? यूज ऑफ सॅनिटायझर, यूज ऑफ द मास्क, हे काय हायजेनिक कंडिशन आहे. ओके, मग हायजीन इज अ सायन्स ऑफ हेल्थ. ओके, इट डील्स विथ प्रिव्हेंटिंग, मेंटेनिंग अँड द इम्प्रूव्हिंग द हेल्थ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ऑर द कम्युनिटी. ओके, त्यासाठी म्हणजे डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी, बॉडी मेंटेन करण्यासाठी, बॉडीची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी हायजीन कंडिशन गरजेची आहे. मग ही कंडिशन आपण कशी करू शकतो, कशी तयार करू शकतो? त्यासाठी काय गरजेचं आहे? टू गिव द हायजेनिक बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. नंतर क्लीन ड्रिंकिंग वॉटर, पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइजेस, नॉलेज अबाउट द डिसीजेस दॅट आर द व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, अँड विथ दॅट कंट्रोल द व्हेक्टर्स कंट्रोल करणे म्हणजे मॉस्किटो हे जे आहेत ते कंट्रोल करणे. मग कोणत्याही द्वारे असेल, मग मॉस्किटो नेट असेल किंवा रिपेलंट असेल ह्याच्याद्वारे मॉस्किटो कंट्रोल करणे. ओके, आता हे जे होत असतं हे हायजेनिक आपण कंडिशन करतो. ओके, का आपल्याला करावे लागते? तर आपल्या सराउंडिंग कित्येक ऑर्गॅनिझम असतात, कित्येक बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात विच कॉजेस द डिसीज टू अस. ओके, द मॅन हॅव ॲबिलिटी टू रेजिस्ट ऑल दिस पॅथोजन्स. मॅनमध्ये एवढी कॅपॅसिटी असते की ती पॅथोजन्सला रेजिस्ट करू शकतील. मग ही जी काही कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटी कशामुळे येत असते? तर इम्युन सिस्टीम. द सिस्टीम विच प्रोटेक्ट ॲज फ्रॉम द व्हेरियस इन्फेक्शन एजंट इज कॉल्ड द इम्युन सिस्टीम. बॉडीमध्ये असणारी अशी सिस्टीम की ज्याच्यामुळे कोणताही डिसीज आपल्याला होत नाही किंवा होऊ शकत नाही त्याला म्हटलं जातं इम्युन सिस्टीम. मग ही जी इम्युन सिस्टीम असते त्या इम्युन सिस्टीममध्ये एक क्षमता असते की ज्याच्यामुळे डिसीज होत नाही. रेजिस्टन्सी पॉवर असते. ती रेजिस्टन्सी पॉवर म्हणजेच आपण काय म्हणतो? त्याला इम्युनिटी म्हणतो किंवा रोग प्रतिकारक क्षमता म्हणतो. दिस इज द immunity. The immunity has traditionally referred to as a resistance exhibited by the host towards injury caused by the pathogen and their product. इम्युनिटी म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये रेजिस्टन्स पॉवर जी येते ते रेजिस्टन्स पॉवर कशासाठी लागणार आहे? तर एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये त्याने एंट्री केली, ते एंट्री केल्यानंतर तो जो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एखादा केमिकल सिक्रीट करतो त्याच्यापासून बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी ही इम्युनिटी गरजेची असते. ओके, मग ही इम्युनिटी जी असते, इम्युनिटी म्हणजेच काय? फ्रीडम. कशापासून? फ्रॉम द पॅथोजन. एडवर्ड जेन्नर यांनी पहिल्यांदा एक व्हॅक्सिन तयार केलं होतं टू द काउपॉक्स व्हॅक्सिन तयार केलं होतं. कशासाठी? फॉर द स्मॉल पॉक्स अटॅकपासून बचाव करण्यासाठी. ओके, मग आता ही जी सिस्टीम आहे
इम्युनिटीची ती कशामुळे होते, इम्युन सिस्टीम. मग इम्युन सिस्टीमची जी काही स्टडी करणारी एक ब्रँच आहे बायोलॉजीमध्ये किंवा सायन्समध्ये, त्याला म्हटलं जातं इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजी इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्यून सिस्टीम, immune responses to the foreign substances and their role in the resisting infection by the pathogen. इम्युनॉलॉजी म्हणजे काय, सायन्सची अशी ब्रँच की ज्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम, इम्युन रिस्पॉन्सची स्टडी केली जाते की ज्याच्यामध्ये एखादा फॉरेन सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये येऊन आपल्याला इंजुरी करू शकतो. अशा सायन्सच्या ब्रँचला इम्युनॉलॉजी म्हटलं जातं. मग इम्युनॉलॉजीच्या परत ब्रँचेस आहेत. कोणत्या, तर क्लिनिकल इम्युनॉलॉजी, इम्यून पॅथॉलॉजी, लॅबॉरेटरी इम्युनॉलॉजी, सेल्युलर अँड ह्युमरल इम्युनॉलॉजी आणि सिरोलॉजी. दीज आर द 5 ब्रँचेस. तुम्हाला फक्त हे विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला सिलेबसला हे ब्रँचेस नाहीत पण नीटला माहिती असावं म्हणून सांगितलं. आता अकॉर्डिंग टू द फाउंडेशन ऑफ द सायन्स ऑफ द इम्युनॉलॉजी, एडवर्ड जेन्नर, लुईस पाश्चर, वॉन बेरिंग अशा कित्येक सायंटिस्टनी इम्युनॉलॉजीची स्टडी केलेली आहे. कित्येक जणांनी व्हॅक्सिन तयार केलेलं आहे, वेगवेगळे व्हॅक्सिन्स तयार केलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर हे जे काही व्हॅक्सिन तयार केलेले आहेत त्यांच्या लक्षात आलं की इम्यून सिस्टीम जे असते ते प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये असते. मग ह्युमन इम्यून सिस्टीम कशामध्ये आहे, तर लिम्फॉइड ऑर्गन आहेत, टिश्यू आहेत किंवा काही असे वाईडली डिस्ट्रीब्युटेड सेल्स आहेत त्या जे अँटीबॉडीज फॉर्म करत असतात. ओके, मग आता हे जे काही अँटीबॉडी तयार करत असतात, अँटीबॉडी म्हणजे काय आणि अँटीजन म्हणजे काय हे अगोदर माहीत पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गॅनिझम येतात आणि ते बघून अँटीबॉडीज तयार होत असतात. ओके, मग हे ऑर्गॅनिझम आणि अँटीबॉडी ह्यांचा एकमेकाशी संबंध आहे. मग तो संबंध काय, सी द फर्स्ट द अँटीजन. अँटीजन म्हणजे काय, तर एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेड बॉडी and capable of stimulate a immune response called antigen. कोणताही फॉरेन सबस्टन्स जो आपल्या बॉडीमध्ये आत येतो आणि ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता जागी होते त्याला काय म्हटलं जातं, अँटीजन. कोणताही ऑर्गॅनिझम जर आपल्या बॉडीमध्ये आला तर त्याला किल करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम काय होते, स्टिम्युलेट होते. ओके, त्याला म्हटलं जातं अँटीजन. आता हे स्टिम्युलेशन कसं होतं, तर स्टिम्युलेशन होऊन दुसरं जे काही केमिकल आपल्या बॉडीकडून तयार होतं त्याला म्हटलं जातं अँटीबॉडी. ओके, द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्युस्ड बाय द इम्यून सेल्स अगेन्स्ट टू अँटीजीन कॉल्ड द अँटीबॉडी. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या इम्यून सेलकडून जो काही प्रोटेक्टिव्ह केमिकल तयार होतो कशासाठी, तर त्या अँटीजनला, त्या फॉरेन सबस्टन्सला किल करण्यासाठी. अशा प्रोटेक्टिव्ह केमिकलला म्हटलं जातं अँटीबॉडीज. ओके, अँटीजन म्हणजे काय, बाहेरून आलेले मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि अँटीबॉडीमध्ये काय, अँटीबॉडी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये त्या बाहेरून आलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणारा प्रोटेक्टिव्ह केमिकल. ओके, म्हणजे वेगळं काही नसणार आहे. अँटीजन म्हणजे सुद्धा एक सबस्टन्स, फॉरेन सबस्टन्स इन फॉर्म ऑफ तो व्हायरस, बॅक्टेरिया किंवा कोणताही केमिकल असेल. आणि अँटीबॉडी म्हणजे त्या केमिकलला प्रत्युत्तर देणारा आपल्या बॉडीमधून सिक्रेट झालेला केमिकल, त्याला म्हटलं जातं अँटीबॉडी. Okay, these are the antigens and antibody. Now we have to see the immunity. Immunity मधला टाईप ऑफ इम्युनिटी फर्स्ट बघायचं आहे. ओके, आता इम्युनिटीची 2 टाईप आहेत, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. हे 2 नावं लक्षात ठेवा, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. इनेटला दुसरं नाव आहे नॉन स्पेसिफिक इम्युनिटी किंवा त्याला नॅचरल इम्युनिटी म्हटलं जातं किंवा इनबॉर्न इम्युनिटी. नोट डाऊन, innate immunity or non-specific immunity or natural immunity or inborn immunity. ओके, दुसरं आहे acquired immunity, त्याला दुसरं नाव adaptive immunity किंवा specific immunity. ओके, आता त्यातलं पहिलं बघायचं आपल्याला innate immunity, inborn immunity. ओके, it is the non-specific immunity or natural immunity. It is also called the non-specific किंवा natural immunity, ते सांगितलेलं आहे. इट इज प्रेझेंट फ्रॉम बर्थपासून ही आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते. इट इज इनहेरिटेड फ्रॉम मदर टू ऑफस्प्रिंग थ्रू प्लासंटा. आईकडून बेबीला थ्रू प्लासंटा ही इम्युनिटी काय होते, इनहेरिट झालेली असते. इनेट इम्युनिटी इज
इनबॉर्न कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू रेजिस्ट द पॅथोजन. इनेट इम्युनिटीमध्ये एवढी ताकद असते की ते लहान मुलं जे काही जन्म घेतलेलं आहे ते स्वतः दुसऱ्या एखाद्या पॅथोजनशी रेजिस्ट करू शकतो, म्हणजे त्याला लढा देऊ शकतो. जन्म घेतलेल्या मुलामध्ये लगेच ताबडतोब नसते, पण ती कुठून आलेली असते इम्युनिटी, त्याच्या आईकडून त्याला ती इम्युनिटी आलेली असते. ओके. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रिव्हियस एक्सपोजर टू फॉरेन पार्टिकल. जन्म घेतल्या त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये डिसीज झालेला असणार आहे का? नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही प्रिव्हियस एक्सपोजरला जेव्हा मात करणे एवढी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी नसते. पण जन्म घेतल्यानंतर जेवढी त्याच्यामध्ये ताकद असेल ती ताकद त्याचे इनबॉर्न असणार आहे, आईकडून मिळालेली असणार आहे. नॅचरल डिफेन्स सिस्टीम जी असते ही नॅचरल डिफेन्स सिस्टीम म्हणजेच काय आहे? इनेट इम्युनिटी. जन्म घेतल्या मिळणारी बॉडीमध्ये असणारी सिस्टीम म्हणजे त्याला नॅचरल डिफेन्स सिस्टीम म्हटलं जातं. आता ही जी काही इनेट इम्युनिटी आहे ज्यामध्ये कित्येक टाईपचे बॅरियर्स आहेत की ज्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये कोणताही बाहेरचा फॉरेन सबस्टन्स आत एंट्री करू शकणार नाही. मग ते बॅरियर्स कोणते? त्यातलं पहिलं आहे बॅरियर इपिथेलियल सरफेस. फर्स्ट बॅरियर इज इपिथेलियल सरफेस. आता इपिथेलियल सरफेस म्हणजे इपिथेलियल सेल असणार आहे. इपिथेलियल सेल कुठं असतात? तर आपल्या स्किनला, आपल्या बॉडीच्या बाहेरचं जे काही कवरिंग असतं किंवा सगळ्यात आतलं जे कवरिंग असतं, आउटर मोस्ट अँड इनर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज द फॉर्म ऑफ इपिथेलियल सेल. ओके. दिस बॅरियर्स प्रिव्हेंट एंट्री ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम इन टू द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही टाईपची मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री होऊ देऊ नये याची कॅपॅसिटी ही इपिथेलियल सेल्स करत असतात. इट कन्सिस्ट ऑफ सरफेस बॅरियर अँड इंटरनल डिफेन्स सिस्टीम ऑफ फर्स्ट अँड म्युकस मेम्ब्रेन. ओके. त्यातलं आता फर्स्ट कोणतं आहे? स्किन. आता स्किन जो आहे, स्किन प्रिव्हेंट एंट्री ऑफ बॅक्टेरिया, व्हायरस और अदर पैथोजन, ऑयल अँड स्वेट मेक द सरफेस ॲसिडिक, सो ग्रोथ ऑफ मायक्रोब प्रिव्हेंट. आता स्किन म्हणजे काय? त्वचामधून कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम आत जाऊ नये ह्याच्यासाठी आपल्या स्किनमध्ये स्वेट ग्लँड आणि सीबम ग्लँड प्रेझेंट असते. तर स्वेट ग्लँड स्वेट तयार करते म्हणजे घाम तयार करत असते. घाममध्ये काय असणार आहे? त्याच्यामध्ये असणारं जे काही सॉल्टी नेचर आहे, सॉल्ट जे सिक्रीट होतं याच्यामुळे आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन होतं. आणि सिबेसियस ग्लँड जी आहे त्याच्यामध्ये असतं सीबम. त्या सीबमपासून ऑइल जे तयार होतं त्या ऑइली बॉडी असल्यामुळं आपल्या त्याच्यामधून सहजपणे कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम आत जात नाही. त्यामुळं मायक्रोबच्या ग्रोथसाठी किंवा मायक्रोब प्रिव्हेंट करण्यासाठी स्किन काय आहे? रिस्पॉन्सिबल आहे. दुसरं आहे म्युकस मेम्ब्रेन. आता म्युकस मेम्ब्रेन कुठं असणार आहे? पहिल्यांदा कुठं? तर इंटरनल लायनिंग असणार आहे ही. तर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे नाकापासून कुठंपर्यंत असणार आहे? ट्रकियापर्यंत. ओके. इवन लंगपर्यंत. दुसरं आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे काय? तोंडामध्ये, इंटेस्टाईनमध्ये ह्याच्यामध्ये असणारं मेम्ब्रेन म्युकस मेम्ब्रेन असतो. युरिनोजेनायटल ट्रॅक म्हणजे आपली एक्सक्रिटरी सिस्टीम असणार आहे. इट हेल्प रिमूव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम एंट्रिंग इन द बॉडी. जर आपण कोणताही फूड घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे काही आपण चावतो, दातामुळं चावलं जातं, त्याच्यामध्ये जी लाळ तयार होते त्या लाळीमध्ये काय असतं? म्युकस असतं. आणि त्या म्युकसमुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझम ज्या फूडमधून आत गेलेले आहेत ते काय होतात? किल होतात. समजा त्यातूनही काही राहिले तर काय होणार आहे? थ्रू द बॉडी सिक्रेशन म्हणजे काय असणार आहे? HCl. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये असणारं HCl, स्टमकमध्ये असणारं HCl त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करतं? किल करतं. ओके. सलायवा असेल, मग नंतर स्टमकमध्ये असणारं गॅस्ट्रिक ज्यूस असेल, हे काय करणार आहेत? आपल्या बॉडीमध्ये येणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना किल करत असतात. ओके. स्वेट ग्लँडमध्ये असणारं ऑइल असेल, हे सगळं मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी असतात. हे काय आहेत? इपिथेलियम सरफेसपासून तयार झालेले सिक्रिशन्स आहेत. ओके. बॉडी सिक्रिशन्स विच प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मेनी इन्व्हेडिंग पॅथोजन्स मायक्रो ऑर्गॅनिझम
glycoprotein and interform which stop the replication of the virus and give protection against viral infection. Interferon act as a signaling इनसाइड द बॉडी. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, कोणत्याही टाईपचा मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये आत येऊ नये, त्याची ग्रोथ टाळावी, त्याची ग्रोथ स्टॉप करावी, याच्यासाठी हे काय आहे, इपिथेलियल सरफेस असतात. ओके, दिस इज अबाउट द फर्स्ट बॅरियर विच आर present in the innate immunity.